आकृती क्रमांक 1. दिलेल्या रेषेचे दोन समान भाग करणे. 5 सेंटीमीटर लांबीच्या रेषा AB चे दोन समान भाग करा. आकृती क्रमांक 2. दिलेल्या रेषेचे 4 किंवा 8 समान भाग करणे. 7 सेमी लांबीच्या रेषा AB चे 4 समान भाग करा. आकृती क्रमांक 3. दिलेल्या रेषेचे हवे तितके समान भाग करणे. 8 सेमी लांबीच्या रेषा AB चे 6 समान भाग करा. आकृती क्रमांक 4. दिलेल्या रेषेवर तिच्यामधील दिलेल्या बिंदूपासून लंब काढणे. रेषा AB ही 8 सेमी लांबीची आहे. AB रेषेवरील M बिंदू A पासून 5 सेमी अंतरावर आहे. रेषा AB ला बिंदू M पासून लंब काढा. आकृती क्रमांक 5. दिलेल्या रेषेवर तिच्या बाहेरील दिलेल्या बिंदूपासून लंब काढणे. रेषा AB ही 8 सेमी लांबीची आहे. या रेषेच्या वरच्या बाजूला काही अंतरावर P बिंदू घ्या. या दिलेल्या P बिंदूतून रेषा AB वर लंब काढा. आकृती क्रमांक 6. दिलेल्या कोनाचे 2 समान भाग करणे. कोणत्याही मापाचा कोन ABC काढून तो दुभागा. आकृती क्रमांक 7. काटकोनाचे 3 समान भाग करणे. काटकोन काढून त्याचे 3 समान भाग करा.
आकृती क्रमांक 8 दिलेल्या पायावर समभुज त्रिकोण काढणे. 4 सेमी बाजूचा समभुज त्रिकोण काढा. आकृती क्रमांक 9 समान बाजूपैकी एक बाजू व समान कोणापैकी एक कोन दिला असता समद्विभुज त्रिकोण काढणे. समान बाजूपैकी एक बाजू 5 सेमी व समान कोणापैकी एक कोन 65 अंश मापाचा असणारा समद्विभुज त्रिकोण काढा. आकृती क्रमांक 10 पाया व पायालगतचे दोन कोन दिले असता त्रिकोण काढणे. पाया 5 सेमी व पायालगतचे दोन कोन अनुक्रमे 60 अंश व 70 अंश मापांचे घेऊन त्रिकोण काढणे. आकृती क्रमांक 11 तीन बाजू दिल्या असता त्रिकोण काढणे. 5 सेमी 7 सेमी आणि 4 सेमी बाजू असणारा त्रिकोण काढा. आकृती क्रमांक 12 दिलेल्या पायावर चौरस काढणे. 4 सेमी बाजू असणारा चौरस काढा. आकृती क्रमांक 13 कर्ण दिला असता चौरस काढणे. 9 सेमी कर्ण असणारा चौरस काढा. आकृती क्रमांक 14 दोन असमान बाजू दिल्या असता काटकोन चौकोन आयत काढणे. 5 सेमी व 8 सेमी लांबीच्या दोन असमान बाजू असणारा आयत काढा.
आकृती क्रमांक 15. दिलेल्या वर्तुळाचे 4 समान भाग करणे. 2 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढून त्याचे 4 समान भाग करा. दिलेल्या वर्तुळाचे 6 समान भाग करणे. 3 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळाचे 6 समान भाग करा. दिलेल्या वर्तुळाचे 8 समान भाग करणे. 3 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळाचे 8 समान भाग करा. आकृती क्रमांक 16. एक बाजू दिली असता नियमित पंचकोन काढणे. 4 सेमी बाजू असणारा नियमित पंचकोन काढा.
आकृती क्रमांक 17. त्रिकोणात वर्तुळ अंतर्लिखित करणे. 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर व 6 सेंटीमीटर बाजू असणारा त्रिकोण काढून त्यात वर्तुळ अंतर्लिखित करणे. आकृती क्रमांक 18. चौरसात एक वर्तुळ अंतर्लिखित करणे. 6 सेमी बाजूचा चौरस काढून त्यात चारही बाजूंना स्पर्श करणारे अंतर्वर्तुळ काढा. आकृती क्रमांक 19. समभुज त्रिकोणात 3 समान वर्तुळे अशा रीतीने अंतर्लिखित करा की प्रत्येक वर्तुळ त्रिकोणाच्या एका बाजूला आणि दुसऱ्या 2 वर्तुळांना स्पर्श करील. 9 सेमी बाजूच्या समभुज त्रिकोणात 3 समान वर्तुळे अशी काढा की प्रत्येक वर्तुळ त्रिकोणाच्या एका बाजूस व इतर 2 वर्तुळांना स्पर्श करील. आकृती क्रमांक 20. चौरसात 4 समान वर्तुळे अशा रीतीने अंतर्लिखित करा की प्रत्येक वर्तुळ चौकोनाच्या एका बाजूला आणि दुसऱ्या 2 वर्तुळांना स्पर्श करील. 8 सेमी बाजूच्या चौरसात 4 समान वर्तुळे
अशी काढा की प्रत्येक वर्तुळ चौरसाच्या एका बाजूला आणि इतर 2 वर्तुळांना स्पर्श करील.